पक्षामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात. मी आपली निष्ठा नाही सोडली. किशोरभाऊ कुमेरिया यावेळेस उभे होते. मी दुसऱ्या पक्षात आपले दिनानाथजी पडोळे उभे होते. 1:30 वाजता त्यांचे रात्री माझ्याकडे कार्यकर्ता आले. आजच्या या सर्व पक्षीय सभेला उपस्थित माझे सर्व सहकारी आणि उपस्थित पितृतुल्य मातृतुल्य नागरिक, युवक मित्र, बंधू आणि भगिनींना, सुरुवातीलाच मी या ठिकाणच्या आयोजकांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं घटनाकारांना ज्या लोकशाहीची अपेक्षा होती त्या लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं त्या लोकशाहीला अर्थ असतो असं म्हटलं जातं. प्रभाग क्रमांक 46 रमनामा रती या भागामध्ये आयोजकांनी आजची ही जी सभा घेतली, सर्वपक्षीय सभा, खऱ्या अर्थाने सर्व उमेदवारांना एक चांगलं व्यासपीठ, सर्वांना आपले विचार मांडण्याचं, आपणच नेमके उमेदवारी का मागावी, आपल्याला मत का द्यावं, ही भूमिका मांडण्याचं एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यासाठी पहिल्यांदा त्यांचे आभार मानते. यहाँ पे बैठे हुए सभी मर्द की औलाद है, इसलिए मर्द जैसी आवाज आना चाहिए. बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार, या कार्यक्रमाचे आयोजक आणि या परिसरातील सर्व उपस्थित असलेले प्रतिष्ठित नागरिक, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि सर्व युवक मित्रांनो आणि बालमित्रांनो, राजकीय पक्षाचे लोक सोडले तर काहीच लोक असे असतात ज्यांना माईक आवडतो, परंतु मात्र राजकीय पक्षाचे प्रत्येक पदाधिकारी किंवा व्यक्ती पकडलं, त्याला माईक भेटला की तो सोडत नाही, हे मात्र गोष्ट खरी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण या निवडणुकीच्या वेळेस 1 ना 2 महिने 6 महिने आणि वेगळा प्रचार केल्याने हे लोक आपल्या सर्वांना निवडून देणार नाही. जे आहे माझ्याकडे जे माझ्या वॉर्डात आहे ते 1 दिवसात टँकर घरपोच टँकर जाते. त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी हेलपट्या मारणे किंवा घरपर्यंत रोज नंबर लिहिणे अशा प्रकारची येत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण लोकांना माझ्यातर्फे पाणी पोहोचते. काही वेळेस तुमचे प्रश्न असेच सोडवण्यात आले पाहिजे. किशोर भाऊ, जोही निवडून येईन, कुमेरे साहेब, ठाकरे मॅडम, तुमच्यासाठी बोलून आलो ना. ऐकून तर घ्या. मुद्दा हाच आहे, आज तुम्ही इथं आले, खूप चांगलं वाटलं. ह्याच्यानंतर 6 महिन्यानं या पुन्हा. पुढच्या 6 महिन्यानंतर निवडणूक झाल्यानंतर जो कोणी निवडून येईल, 1 महिला 1 पुरुष, ते लोक 6 महिन्यानंतर इथं येऊन जे त्या लोकांना 6 महिने काम केलं त्याचा रिपोर्ट तुम्हाला असाच देईल. असाच चांगला कार्यक्रम करू. पुन्हा तुमचे प्रश्न राहील, पुन्हा यांची उत्तरं राहील. जे लोकही इथं निवडून येईल तो कार्यक्रम पुन्हा होईल, त्याच्यासाठी तयार राहा. आणि आता उर्वरित प्रश्न 6 महिन्यानंतर.